तर आज संडे मम्मी पण घरीच आहे आज आणि मी आता चाललोय दम आलू बनवायला. आणि मला आजच कळलं, आज सकाळी उठल्या कळलं की माझा IT चा पेपर उद्या नाही आजच आहे. हे पाणी पण टाकून मी भरून टाकली आहे. आता मी चाललोय खेळायला कृष्णाच्या घरी. काल डान्स नाही, कालचं बघितलं नाही काय येण्यागत केले. रुमाल चांगलाच फाटला होता निरंजनचा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ आशू. तर आज संडे मम्मी पण घरीच आहे आज आणि मी आता चाललोय दम आलू बनवायला. स्पेशली माझ्या हाताचं मी बनवणार आहे. तुम्हाला रेसिपी तर दाखवलंच. आणि मला आजच कळलं, आज सकाळी उठल्या कळलं की माझा IT चा पेपर उद्या नाही आजच आहे. आणि उद्या इंग्लिशचा पेपर आहे. टाइम टेबल यांनी कालच चेंज केला कॉलेजवाल्यांनी. चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू. मी एवढे दिवस अकाउंट्सचं करत होतो, इंग्लिशचं. जाऊ दे, होईल काहीतरी. आता खाण्याशी मतलब आहे. आता मी दम आलू करायला चाललेलो आहे. मग ते बनवतो आणि मग नंतर अभ्यासाचं बघता येईल रात्री. ये बड़ी अच्छी बात कही आप. काही नाही, एवढं करत चांगले मार्क पडते. तर आता मी दम आलू बनवायला चालू करणार आहे. आणि इथं दीदीने मला वाटते माझ्यासाठी टोमॅटो कापून ठेवलेले. तुझ्यासाठी नाही, ते चिकनचं आहे. चिकन हंडी बनवते माझ्यासाठी. तू तुझं करतोय ना, म्हणजे माझ्यासाठी काहीच नाही. बघ मम्मी टाइमपास. बघा मम्मी किती मला कामात मदत करते. ही काहीच करत नाही मला मदत स्वतःच. पप्पा आले की मग सगळ्यांचं निघाल. A few moments later.
आलू होण्याच्या ह्याच्यावरतीच आहे. आता ह्याच्यात फक्त पाणी टाकायचं आहे. मी पाणी मिक्सरमधलं टाकणार आहे. मी काही सोडत नाही कोणती गोष्ट, हेच टाकणार आहे. मिक्सरमधलं ते टमॅटो काढलेलं त्याचंच पाणी टाकणार आहे मी. आता हे पाणी पण टाकून कुठली वस्तू सोडायची नसते. बात तो सही है. दीदीचं पण इकडं होतंय. दीदी पण बनवते तिचं चिकन हंडी आणि मी इकडं बनवतोय बघालो. ती व्हिडिओ तिच्या यायला, ही व्हिडिओ माझ्या यायला. आता दम आलू फायनली रेडी झालेला आहे. फक्त त्याला एक फायनल टच द्यायचा आहे, तो मी देतोय आता. हे तरच झालेलं आहे पूर्ण. आणि तो फायनल टच तुम्हाला पण माहिती काय ते आहे. कोथिंबीर मी भरून टाकली आहे. तर दुपारी दम आलू तर करून झाला होता, खूप छान झाला होता. मीच खाल्लं, म्हणजे ह्यांनी सगळ्यांनी ते चिकन हंडी केली त्यांनी ती खाल्ली. माझं पण छानच झालं होतं. मला ठेवलं पण नाही, मीच खाऊन टाकलं आणि भाऊंनी खाल्लं. आम्ही दोघांनी खाल्लं, बाद झालं ते. मग आत्ता मी चाललोय खेळायला कृष्णाच्या घरी. काल डान्स नाही, कालचं बघितलं नाही का काय येड्यागत केले. रुमाल फाटला. रुमाल चांगलाच फाटला होता निरंजनचा. त्यांचं खेळण्याऐवजी हेच वेगळी भांडणं चालू होतात. म्हणजे भांडणं म्हणता नाही येणार, पण त्यांचं कशावर तरी वादविवाद होतात. मग कॉमेडीमध्ये मारामारी सगळं होतं. आता जाऊ दे, बघू. आले दोघंही घरी, तिकडं आल्यात. मी पण जातो पट. 1 hour later. कृष्णाच्या घरी आज काही जास्त मज्जा नाही झाली, कारण की त्याची आजी बसली होती. तो शांत होता. शांत असलं की असं येड्यागतले, म्हणजे नाही कसं व्लॉग नाही करू शकत. मग येड्यागत करत असलं की कसं त्यांची मारामारी नाही झाली मेन म्हणजे. आणि मला पार्टी द्यायची आता त्यांना, मी हारलो म्हणून. Oh my God. आणि घरी आल्यावरती तर आम्ही जेवण पण झालं. आणि आता उद्या पेपर आहे माझा. पेपर पण 2 वाजता आहे, म्हणून एवढं काही टेन्शन नाही. सकाळी उठून अभ्यास करायला लागेल. आता तसा अभ्यास झालाय माझा. 4 तास मी अभ्यास करत बसलो होतो दुपारी. आता त्याच ब्लॉग एंड करतो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. टिल देन बाय बाय.